अकोट नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात राजेंद्र नगरातील जनतेचा जन आक्रोश मोर्चा। अकोट नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र नगरातील जनतेचा जन आक्रोश मोर्चा। आपण पाहतात अकोटची शानवर आज राजेंद्र नगरातील जनतेचा अकोट नगर परिषदच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा। अकोटची शानवर आज आपण पाहतात अकोट नगरपालिका प्रशासन विरोधात दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र नगरातील जनतेचा आक्रोश मोर्चा। राजेंद्र नगर परिसरातील जनतेचा अकोट नगर परिषद प्रशासन विरोधात जन आक्रोश मोर्चा। अकोट नगर परिषदेच्या प्रशासन विरोधात अकोट येथील राजेंद्र नगरातील जनतेचा आक्रोश मोर्चा। श्री दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र नगरातील जनतेचा आक्रोश मोर्चा। अकोट नगर परिषद प्रशासन विरोधात राजेंद्र नगरातील जनतेचा आक्रोश मोर्चा। आपण पाहतात अकोटची शानवर। अकोट नगर परिषदेमध्ये जनतेने केला पाहण्यासाठी भव्य दादा दादा थोडेसे पुढे पाठी म्हातारे उद्या ना म्हातारे आवश्यक बसा बसा तुम्ही बसा तुम्हीच पाहिजे आम्हाला। अकोट नगर परिषदला अनेक वेळा अकोटातील ज्या जागा अतिक्रमित आहेत ती जागा निर्माण करण्याकरिता अनेक वेळा अकोटचे मालक मुख्य अधिकारी नरेंद्र बेंद्रे यांना आम्ही आतापर्यंत एक दोन वेळा निवेदन तर दिलेच, परंतु स्वतःच्या पैशाने आम्ही फायदा तयार करून त्यांना दिल्या। जे लोक 2011 पूर्वी शासनाच्या जागेवर नगर परिषदच्या जागेवर अतिक्रमण करून जातात त्या लोकांना शासनाला जीआर आहे, त्या जीआरप्रमाणे त्या लोकांची जागा नियमाकुल करून त्यांना त्या जागेवर घरकुल देणं अत्यंत आवश्यक होतं। एक वेळ नाही
नाही 2 वेळा 3 वेळा आम्ही इथं आंदोलन केलं, परंतु मुख्य अधिकाऱ्यांना असं वाटते हे आंदोलन करतात म्हणजे हे काही रिकामचोट लोक यांना काही काम धंदे नाही आहेत. अरे मी म्हणतो मुख्य अधिकाऱ्यांना इथं या आणि या लोकांचे चेहरे पहा, त्यांना खरोखर राहण्यासाठी घर आहेत काय? तर तुम्ही घरकुल नाही देऊ राहिले. किमान जी जागा अतिक्रमणित जागा आहे ही जागा नियमाकुल करून द्या, याच्यासाठी सुद्धा आम्ही वारंवार निवेदन दिले. महानगरपालिकेमध्ये मूर्तिजापूरमध्ये, बाळापूरमध्ये, तेल्हाऱ्यामध्ये प्रत्येक जागी अतिक्रमण जागा नियमाकुल झाली, परंतु अकोटातलं प्रशासन, अकोटाची नगरपालिका काऊन झोपीचा सोंग घेता मला सांगत नाही. पूर्ण सत्ता तुमच्याजवळ आहे. नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. पूर्ण इथं आमदारपासून खासदारपासून केंद्रापर्यंत तुमची सत्ता आहे, परंतु तुम्ही या लोकांवर का अन्याय करता? तुम्हाला का बाजार फुटत नाही? अरे आम्ही पूर्ण पुरावे दिले तुमच्याकडे. एका घराचा नकाशा काढला आम्ही आणि तो नकाशा काढून प्रत्येकाच्या घराची माहिती घेतली, त्याची फी आम्ही भरली, फॉर्म आम्ही छापले तुमच्याकडे. आज आमचे नियमाकुल करायचे घरकुलचे फॉर्म घेऊन आम्हाला कमीत कमी 3 महिने झाले. एक साधा कर्मचारी आतापर्यंत आमच्या घरापर्यंत आला नाही. तुमची हे महामारी कशासाठी आहे? काऊन तुम्ही असं करता आमच्यासोबत? हा भेदभाव काऊन करता? मला हे कुठेतरी थांबावं लागेल. आज जरी आम्ही इथं एकाच गावात एकाच प्रभागातले लोक इथं आपल्या नगरपालिकेमध्ये इथं आमचं निवेदन आमच्या मागण्या घेऊन इथं आलो. याचा पुढचा मोर्चा 3000च्या वर तुम्हाला सांगतो. बरोबर भेंडे साहेब, तुम्ही नगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून आमच्याकडे आले. संजयभाऊ आठवले इथं उपस्थित आहेत. आमचे वैभव दादा इथं, साहेब इथं उपस्थित आहेत. आमचे सर्व प्रभागातील नागरिक उभे आहेत. आम्ही 3 महिन्या अगोदर आपल्या रितसर एक नियम आम्ही अर्ज दिला, इथं आंदोलन केलं आम्ही की फक्त पूर्ण तो शासनाचा जो GR प्रमाणे आपण जे अतिक्रमणित जागा आहेत अकोटातल्या, जे 2011 पूर्वी राज्यावर आला त्या लोकांचे घरकुल नियमाकुल करून द्या. तिथं जागा नियमाकुल करून त्यांना घरकुल द्या, परंतु साधी फाईलला सुद्धा कोणी आपण आतापर्यंत हात लावला नाही. तुम्ही आमचा काय अंत पाहू राहिले? काऊन आमच्यासोबत तुझे भाव करू राहिले? तेलारा घरकुलचे नियमाकुल झाले, अकोला महानगरपालिकेमध्ये झाले, बाळापूरमध्ये झाले, पण अकोल्यामध्ये काय झालं? काऊन तुम्ही आमचे कामं करत नाही? तर आता हे गरीब लोकांचे चेहरे पहा. तुम्हाला सांगतो एकही श्रीमंत माणूस नाही आहे. आंदोलन केला तुमचा जो तुमचे जे मुख्य अधिकारी आहेत, ठीक आहे, ते अकोटचे मालक असतील, पण पहिले मालक आम्ही व्हायचे. अकोटचे मूळ मालक आम्ही आहोत, नंतर तुम्ही मालक यायचं. तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला उत्तर देता, आम्ही जर आमचे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येतो तर तुम्ही काही तुमची मानसिकता नाही आमच्याबद्दल कामं करायची. आज जरी तुम्हाला हे छोटेसे लोक दिसत आहेत, याचा पुढचा मोर्चा आमचा कमीत कमी 3 ते 5000 लोकांचा मोर्चा राहील. 2011 पूर्वीचे जे पुरावे पाहिजे शासनाला जागा नियमाकुल करण्याकरिता, ते सर्व त्यांच्या टॅक्स पावत्या, आधार त्यावेळेचे मतदान कार्ड, टॅक्स पावत्या असतील, नमुना न असतील, जे काही असतील आमच्याकडे जुने पुरावे, मतदान कार्ड असतील 94-95च्या अगोदरचे सर्व कागद त्यांना दिले, परंतु आतापर्यंत आमची फाईलला सुद्धा तुम्ही हात लावला नाही. वारंवार साहेबांना भेटतो, सांगतो, साहेब हसी मजाकमध्ये घेतो. साहेबाला तुम्ही सांगा आमच्या भावना मजाकमध्ये घेऊ नका, म्हणा आमचा मजा उडू नका, आमच्या पैशाच्या भरवशावर तुम्ही इथं राज करू राहिले. आम्ही टॅक्स भरतो नगरपालिकेचा, म्हणून तुमच्या इथं पगार होऊ राहिल्या. पण असाच जर त्रास आम्हाला राहील याच्या पुढे, तुम्ही स्वतः PR साहेबांना सांगा की आम्ही जाणबुजून आलो नाही. आमची 3री चक्कर आहे. याच्या अगोदर इथं 200-400 लोक येऊन गेले. आता म्हटलं आता याच्यात समजील, आज समजील, उद्या समजील, परवा समजील, परंतु काही हे ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे. आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आमचं काहीच करू नका, आमच्या फायदे आम्हाला परत द्या. फक्त तुमच्या आम्ही तुम्हाला दिलेल्या आमच्या फायली परत द्या. आम्ही त्या कलेक्टर साहेबांना भेटतो, विचारतो
की अकोट नगरपालिकेसाठी वेगळा रूल आहे काय आणि बाकीच्या अकोल्यासाठी वेगळे रूल आहेत काय? इथं काऊन नाही होत नियम किती वेळा निवेदन दिले आतापर्यंत? संजीव येशू साहेबांना निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि नगरपालिकेत 2 वेळा निवेदन दिलं. तरी तुम्हाला काय म्हणजे कोणती तुम्हाला राजकारणाची कोणती नशा आहे? तुम्हाला कोणत्या भ्रमात आहे तुम्ही? तुमच्या पाठीशी तर मागे तिथं सत्ता आहे, त्या सत्तेच्या भरोश्यावर जर तुम्ही आमच्याशी वाटत असाल तर त्या सत्तेवाल्याने आम्हाला काळं वाढायची अवकाश आमची आहे. आमची दुसरी मागणी आहे नियमाकुल करायची. पहिली मागणी आहे घरकुलची मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की आता हे सर्व राजेंद्र मधले लोक आहेत, यांचे घर आहेत जे आपल्या वॉटर सप्लायची पाईपलाईन आहे, यांचे घर आहेत सर्वांचे शेवटी म्हणजे खानापूर येत आहे यांचा. म्हणजे हा वॉटर सप्लायचा जो सप्लाय सुरू होते अकोला रोड पासून नर्सिंग शाळेपासून जात सरळ जाते हा राजेंद्र नगरमध्ये आणि यांचे शेवटी घर असल्यामुळे यांना पाणी भेटत नाही. तर मी नगरपालिकेला याच्या अगोदर मागणी केली. MGPचं इथं इस्टिमेट सुद्धा इथं आलं की आम्हाला गणपती फाईल जो आहे जो माझा एरिया आहे त्या एरियातून पाईपलाईन तुम्ही जोडून द्या, नवीन पाईपलाईन टाकून द्या जेणेकरून त्यांना रोज पाणी भेटेल. आज पावसाळ्याचा दिवस हा पावसाळा आहे, उन्हाळा नाही आहे. पावसाळ्यात जरा लोकांना पाणी भेटत नाही, उन्हाळ्यात तर भेटलंच नाही. 8 महिने एवढे त्रस्त झाले. 4 वर्ष पाणी आलंय तसं पाणी इकडे येते. आम्हाला साहेब आमची विनंती आहे पाईपलाईन तुम्ही इस्टिमेट मी पाठवलेला आहे. MGPनं गेल्या 2-3 महिन्यापासून इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे, तिथं इस्टिमेट दिलेलं आहे, पाठवलेलं आहे. परंतु तुमची जर मानसिकता असेल तर तुम्ही करा. इथं आज आम्ही इथं घागरा फोडल्या तुमच्या जगात, त्याच्यानंतर तुमचे डोकं फोडायची आमची ताकद आहे. इथं आलो की पाईपलाईन टाकण्यासाठी पैसा नाही. मग लोकांचा 1000 रुपये टॅक्स तुम्ही भरला, इथं हा घेतला. हा पैसा कुठे गेला मग? हा पैसा तुम्हाला यशो आराम करण्यासाठी आहे का पैसा? हा जनतेचा जो पैसा आहे यशो आराम करण्यासाठी की फक्त ठेकेदाराचे खोटे बिलं काढण्यासाठी? हे 2-4 टपरे ठेकेदार इथं बसेल आहेत, याची बिलं काढण्यासाठी तुम्ही आमच्याकडून वसुली केली काय? टॅक्सच्या नावावर टॅक्स कमी करतो, टॅक्स व्हॉल्यूम टॅक्स देऊन टाकला. 20% टॅक्स तुम्ही दिला इथं नगरपालिकेत. आजपर्यंत अकोटच्या इतिहासात कधी असं झालं नाही की 20% टॅक्स तुम्ही वाढून दिला म्हणून. तुम्ही वाढवला आणि लोकांकडून सक्तीने वसुली केली. तुम्ही तो पहिला टॅक्स भरा, नंतर तुम्हाला आम्ही तुमचा अर्ज स्वीकारतो, तसा कायदेच नाही आहे. मग तरी तुम्ही तिथे दादागिरी केली. ठीक आहे, दादागिरी केली मग तो फायदा. हे लोक टॅक्स भरणारे लोकांनी तो उभ्या करतात, याचा पैसा तर कमीत कमी यायला लावा. त्या खोट्या लोकांनी तुला का तुम्ही तुमच्याकडे आहे, तुम्ही गावातले बाकीचे कामं केले मध्ये असताना नियम सांगू शकतो तुम्ही. तुम्ही मला बाकीचे कामं चालू आहेत का गावातले? मॅडम म्हणत पैसे हे पैसे काय हे पैसे कुठे गेले? आता जे वसूल केले हे कोणाला गेले? पैसे कोट्यानं रुपये वसूल केले. असे वागू राहिले तसं तुम्ही मला झाले नगरपालिकेचे. हे पद्धत तुम्ही बंद करा. हे जे पद्धत आहे की जसे तुम्ही आवडते मालक नाही आहे, तुम्ही आमचे नौकर सारखे राहा. आणि जर मस्ती दाखवसाल तर तुमची मस्ती दिवायची अवकाश आमची आहे. तुम्हाला सांगतो या पद्धतीने जर आम्हाला संजीव मुला त्रास झाला तुम्हाला सांगतो. हे बिचारे लहान लेकरा तुम्ही सांगा बाकीच्या एरिया 3ऱ्या मजल्यावर पाणी जोडलं आणि या लोकांना खाली गुडाने पाणी भेटू. त्याला रात्री येऊन जगता मला 2 वाजता उठतं पाणी भरलं. एक घरकुल नियमाकुल करा. आता आम्हाला त्रास देऊ नका, आमचा अंत पोहू नका. तुम्हाला सांगतो नामच्या ज्या तुम्ही घरकुलच्या फायदे घेता तुमच्याकडून होत नाही तर आम्हाला फायदे वापरायच्या. आम्ही कलेक्टर साहेबाकडे जातो. हेच आमची मागणी आहे. आणि दुसरी आमची मागणी आहे पाण्याची तुम्ही पाईपलाईन 8 दिवसात टाकून द्या आम्हाला. नाही तर आता तुमचे आम्ही तिथं मटके फोडले डबल तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही तुमची मटके फोडू शकतो. तुम्हाला 8 दिवसात सारे जगात आवाहन करतो.
2011 पूर्वीपासून ज्या जागेवर ज्यांची तिसरी चौथी पिढी जात आहेत असे लोक वास्तव्यासाठी आहेत. आम्ही नगर परिषदला SDM साहेबाला त्याच्या अगोदर निवेदन दिले की जे लोक 2011 पूर्वी शासनाच्या कुठल्याही जागेवर राहतात अशा लोकांची जागा आपण शासन GR प्रमाणे ही जागा नियमाकुल करून त्या जागेवर त्यांना घरकुल देण्यात यावे याकरिता आम्ही आमच्या स्वखर्चाने फायली तयार केल्या. त्या जागेचे नकाशे काढले आणि ते नकाशे काढून त्या सर्व फायली शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर आम्ही ते अर्ज भरले. परंतु आज 2 ते 3-4 महिने झाले साध्या त्या अर्जाला सुद्धा कोणी पाहिलं नाही. माझं म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की बाजूला तेल्हारा आहे, बाळापूर आहे, मूर्तिजापूर आहे, अकोला आहे. इथं ज्या शासनाच्या अतिक्रमणित जागा आहे त्या जागेवर शासनाने ती जागा नियमाकुल करून त्याच्या लोकांना ती जागा लीज पट्ट्यावर दिली आतापर्यंत आणि त्या लोकांचे घरकुल यादीत सुद्धा नावं आले. परंतु अकोल्यात असं काय झालं की आम्ही आमचे अर्ज स्वतः भरले, आम्ही आमचे स्वखर्चानं आम्ही नकाशे काढले, इथं नगर परिषदमध्ये आणून दिले. परंतु आतापर्यंत नगरपालिकेने साधा अर्जाला हात सुद्धा लावला नाही आणि एकही नगरपालिकेचा कर्मचारी आजपर्यंत आमच्या घरापर्यंत आला नाही की तुमचे कागद तुम्ही दिलेले आहे, तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी कोणी आला नाही. याचा अर्थ असा होते की तुम्हाला आमच्या जागा जो शासनाचा GR आहे त्या GR नुसार तुम्हाला ती जागा नियमाकुल करायची नाही आहे हे आम्हाला दिसून आलं. म्हणून आज आम्ही तसेच आमच्या भागात जे राजेंद्र नगर आहे, राजेंद्र नगरमध्ये ही पावसाळ्याची वेळ आहे, उन्हाळ्याची वेळ नाही आहे. पावसाळ्यात जर पाणी मिळत नाही पिण्यासाठी तर यासाठी याच्या अगोदर आम्ही अकोट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना सांगितलं की साहेब या भागातल्या लोकांना शेवटचा भाग आहे, इथं पाणी पुरवठा होत नाही, पिण्याचा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आपण किमान यांना एक पाईपलाईन टाकून पिण्याची पाण्याची व्यवस्था करा जेणेकरून या लोकांना पिण्याचं पाणी मिळेल. परंतु आतापर्यंत आम्ही जितक्या वेळा अर्ज दिले, निवेदन दिले, त्यांनी काही आमच्या याची कोणती दखल घेतली नाही. म्हणून आमची विनंती आहे, आज आम्ही इथं फक्त मटका फोड हंडी फोड आंदोलन केलं. जर आमच्या या 8 दिवसात जर आमची जर पाण्याची व्यवस्था झाली नाही आणि जर आमचे घरकुलचे जे अर्ज आहेत जे जर नियमाकुल झाले नाही तर याच्यानंतर आज इथं आम्ही शेकडो लोक इथं आलो, याच्यानंतर हजारोनं मोर्चा आमचा तुमच्या तहसीलवर राहील आणि अकोला कलेक्टरकडे राहील. घरकुल आमच्या हक्कांचा आणि व्यवस्था इतकी पराग आहे, लहान लहान मुलं हे तुम्हाला दिसतात, सर्व गरीब लोक जैसे बच्चे दूध को आते थे की इथं उन्हाळ्यात सुद्धा पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्याचं पाणी भेटलंच नाही कोणाला. परंतु पावसाळ्यात सुद्धा लोकांना पाणी पिण्यासाठी पाणी भेटत नाही. म्हणून आणखी तुम्हाला आज आव्हान म्हणा किंवा चेतावणी म्हणा, जर 8 दिवसात आमच्या राजेंद्रनगरचं पाण्याची नवीन पाईपलाईन टाकून जर तुम्ही आमचं पाणी सुरू नाही केलं आणि आम्ही जे अर्ज दिले, आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमचे अर्ज वापस द्या. आम्हाला तुमची काही गरज नाही. आम्ही जे अर्ज तुमच्या नगर परिषदेमध्ये दिले ते अर्ज आम्ही कलेक्टर साहेबाकडे देतो आणि तिथं एकदा पाहतो काय विषय येतं. म्हणून आज आम्ही एक इथं मट्टी फोड आंदोलन केलं आणि आता तुम्हाला 8 दिवस आम्ही देतो.
8 दिवसात तुम्ही काय करता? जर तुम्ही ती अजून मानसिकता नसेल की आम्हाला काहीतरी तुम्हाला मुलगाच कळायचा असेल तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन तुमच्या विरोधात छेडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. समस्या दिलीप मोहिते यांनी नगरपालिकेसमोर आमच्यासमोर मांडल्या. याच्याबद्दल तातडीनं कशी याच्यावर कारवाई होईल, म्हणजे पाणी पुरवठ्याची सोय सर्वात पहिले मिळालीच पाहिजे तुम्हाला. आतापर्यंत आम्हाला हे माहीत नव्हतं की बा तुमच्याकडे पाणी पुरवठा कमी का होते. तर आता याच्याबद्दल आम्ही MJPलाही कळवतो व तिकडे पाण्याची व्यवस्था लवकर करा. आमच्याकडून नगरपालिकेकडून जेवढं होईल तेवढंही आम्ही करतो. गावाला दुसरा प्रश्न तुमचा घरकुलचा प्रलंबित का आहे त्याच्याबद्दल आताच मी त्या मॅडमला PM माझ्या मॅडमला आणि हे याच्याबद्दल आता